राज्यातील 100 गावे ठिबक गावे होणार आहेत। त्यामुळे पाण्याची मोठी बचत तर होईलच, शिवाय गावांना पाणी बचतीची सवय होऊन अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। आदर्श गाव हिवरे बाजारचे करते धरते आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी यासाठी नेटाफिम कंपनीला अट घातली होती। ठिबक गावे करणार असाल तरच व्याख्यानाला येतो, असा पवार यांचा पवित्रा होता। त्यास कंपनीने तयारी दाखवली असून खर्चासोबतच 5 वर्षे ठिबक संचाच्या देखभालीचा भारही कंपनी उचलणार आहे। ठिबक सिंचन साहित्याचं उत्पादन करणाऱ्या नेटाफिम कंपनीच्या जगभरातील प्रतिनिधींची सोमवारी बडोदा येथे परिषद होतीये। त्यात व्याख्यान देण्यासाठी पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। तेव्हा त्यांनी राज्यातील 100 गावे ठिबक गावे करणार असाल तरच येतो अशी अट घातली होती। शिवाय या ठिबक संचाची 5 वर्षे देखभाल करण्याचंही कंपनीला बंधनकारक आहे। कंपनीने त्यांच्या अटी मान्य केल्यानंतरच पवार यांनी परिषदेचं निमंत्रण स्वीकारलंय। पाण्याची बचत आणि व्यवस्थापनावर पोपटराव पवार यांचा नेहमीच कटाक्ष राहिलाय। हिवरे बाजारही पाण्याच्या नियोजनाबाबत त्यांनी आदर्श बनवलाय। पाणी उपलब्धतेनुसार यंदाही या ठिकाणी पीक नियोजन झालंय। परिणामी शेतकऱ्यांना खरीपाचा 100% हंगाम घेता आलाय। रब्बीसाठी 70% पाणी वापरलं गेलंय। 30% पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलंय। LSS न्यूज अहमदनगर।